रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम उत्साहात. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे कृषी विभागाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि कृषी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती वृषाली कुंभार, उपकृषी अधिकारी अनिल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत पाटील तसेच विज्ञान केंद्र तळणसदे येथील गृहविज्ञान विभागाच्या श्रीमती दीपाली म्हस्के उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती वृषाली कुंभार यांनी केली. यानंतर श्रीकांत पाटील यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. ऊस व सोयाबीन पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन, हुमणी नियंत्रणासाठी यांत्रिक, जैविक, रासायनिक उपाययोजना याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोडोली परिसरातील मृदा नमुन्याच्या विश्लेषण अहवालाचे यावेळी शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य डॉ. जयंत पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त सौ विनीता पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय बजागे, यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद गोडबोले, ग्रामपंचायत प्रशासक सौ सुनीता केकरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत भाजीपाला पिके, आंतरपिके, एकात्मिक पीक संरक्षण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. सिजेंटा कंपनीचे वैभव भंडारी यांनी उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्तम भोसले यांच्या शेतात मेटारायझियमच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. उपक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले आणि राहुल पाटील यांच्या शेतात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून विशेष प्रतिनिधी पूनम केकरे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.